नमस्कार. आर न्यूज शुक्रवार दिनांक 1 जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. आवंडी धनगरवाड्यावरील 8 गायींचा अज्ञात रोगानं झाला मृत्यू. आजरा तालुक्यातील दुर्दैवी घटनेनं व्यक्त होतीये हळहळ. तालुका पशुवैद्यकीय विभागाकडून तत्पर कार्यवाहीची अपेक्षा. काल रात्री नुकसान करत पुन्हा हत्तीचा वावर आंबोली मार्गावर. वाहनधारक आणि पावसाळी पर्यटकांमध्ये भीतीची छाया. नुकसानीनं त्रस्त शेतकऱ्यांची पुन्हा एकदा हत्ती संगोपन केंद्राची मागणी गडद. राज्यातील सत्तांतरानंतर गडिंग्लजमध्ये भाजपाचा जल्लोष. दसरा चौकात फटाके फोडून आणि साखर पेढे वाटून केला आनंदोत्सव. रविवारी फुटबॉलपटूंचा होणार गौरव सोहळा. युनायटेड तर्फे आयोजित करण्यात आलाय 70 खेळाडूंचा सत्कार. आंतरराष्ट्रीय खेळाडू परेश शिवरलकर यांची आहे प्रमुख उपस्थिती. जिल्हा बँकेची आजरा तालुक्यात 99.71% वसुली. जिल्हा बँक संचालक देसाई आणि विभागीय अधिकारी दिवटे यांची माहिती. 108 पैकी 105 संस्थांची झाली आहे 100% वसुली. स्वाभिमानी सहकार आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं गडिंग्लज इथं उद्घाटन. भडगाव रोडवरील भाजी मंडई नजीकच्या कुरबेट्टी बिल्डिंगमध्ये सुरू झालंय कार्यालय. सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जयंत कारभासे यांचं लाभणार गडिंग्लजकरांना मार्गदर्शन. नरेवाडी येथील संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये 1 ते 3 जुलै दरम्यान राहणार आहेत उपलब्ध. आवंडी धनगरवाड्यावरील 8 गायींचा अज्ञात रोगानं झाला मृत्यू. आजरा तालुक्यातील दुर्दैवी घटनेनं व्यक्त होतीये हळहळ. तालुका पशुवैद्यकीय विभागाकडून तत्पर कार्यवाहीची अपेक्षा. आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाडा क्रमांक 3 इथं 8 गायींचा मृत्यू झालाय. गायींचा मृत्यू कोणत्या तरी अज्ञात रोगानं झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं आवंडी इथं राहणाऱ्या धनगर बांधवांमध्ये खळबळ उडाली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्या गायींबाबत हळहळ व्यक्त होतीये. आकस्मिकपणे उद्भवलेल्या या परिस्थितीत तालुका पशुवैद्यकीय विभागानं तातडीनं कार्यवाही करण्याची आणि उर्वरित पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होतीये. तालुक्यातील चित्री प्रकल्पाच्या अगदी पश्चिमेला घनदाट जंगल परिसरात धनगर समाज राहतो. इथे त्यांचे 3 वाडे आहेत. प्रकल्पानजीक पहिला आणि त्यापुढे दुसरा आणि तिसरा धनगर वाडा आहे. इथं पूर्वापार चालत आलेल्या दुभती जनावरं पाळण्याचा व्यवसाय करत हा समाज राहत आलाय. जंगली जनावरं आणि नैसर्गिक संकटातून आपली जनावरं वाचवत हा समाज त्यावरच आपला उदरनिर्वाह करत असतो. जोडीला जंगल परिसरातील फळं, मध आदी गोळा करण्याचा आणि त्याच्या विक्रीतून जमलेल्या पैशांचाही त्यांच्या जगण्यास आधार असतो. अशा या धनगर वाड्यावरील गायींचा गेल्या काही दिवसात आकस्मिक मृत्यू होऊ लागलाय. नेमकं कारण समजू न शकल्यानं हे समाज बांधव सैरभैर झालेत. 4-5 दिवसात घडलेल्या या प्रकारानं सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलंय. काल गुरुवारी 30 जून रोजी रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या गायी मृत्यू पावल्याचं आढळून आल्यानं हे काहीतरी अज्ञात रोगाचं प्रकरण असल्याचा संशय बळावलाय. आज तागायत येथील विठ्ठू बाबू कोकरे यांच्या 2, बयाजी गंगाराम कोकरे यांची 1, बबन कोकरे यांची 1, कोडीबा गंगाजी कोकरे यांच्या 2, तसंच कोंडीबा धुळू कोकरे आणि जानूबाबू कोकरे यांच्या प्रत्येकी 1 अशा 8 गायी दगावल्यात. या सर्व गायी देशी वाणांच्या आहेत. यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आज सकाळच्या सुमारास येथील वाड्यावरील आणखी 3 गायी गंभीर असल्याची स्थिती आहे. त्यामुळे या धनगर वाड्यावरील ग्रामस्थांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. तालुका पशुवैद्यकीय विभागानं या घटनेची तातडीनं चौकशी करावी अशी मागणी होतीये. काही दिवसांपूर्वी या जनावरांचे आवश्यक लसीकरण झालेलं असतानाही या घडलेल्या प्रकारानं सर्वच हवालदिल झालेत. यामागील अज्ञात साथीचं अथवा रोगाचं निदान होऊन या गरीब धनगर समाजाच्या पशुधनाचं रक्षण करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं अत्यावश्यक उपाययोजना व्हावी अशी अपेक्षा तालुकावासियातून व्यक्त होतीये. काल रात्री नुकसान करत पुन्हा हत्तीचा वावर आंबोली मार्गावर. वाहनधारक आणि पावसाळी पर्यटकांमध्ये भीतीची छाया. नुकसानीनं त्रस्त शेतकऱ्यांची पुन्हा एकदा हत्ती संगोपन केंद्राची मागणी गडद. काल गुरुवारी वेळवट्टी शेती परिसरात नुकसान करत हत्तीचा पुन्हा एकदा आंबोली मार्गावर वावर राहिला. अंधाऱ्या रात्री 8च्या दरम्यान अगदी बिनधास्तपणे वावरणाऱ्या या महाकाय हत्तीमुळं या मार्गावरील वाहनधारक आणि पावसाळी पर्यटकांमध्ये कमालीची घबराट पसरली. वेळवट्टी येथील डॉक्टर धनाजी राणे यांच्यासह अन्य काहींच्या शेतामध्येही मोठं नुकसान केलंय. नेहमीचा हत्तीचा रात्री अपरात्रीचा वावर परिसरातील पिकांसह शेती अवजारं आणि इतर साहित्याच्या नुकसानीसह परिसरातील त्याची दहशत हा मुख्य विषय बनलाय.
या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या मालकीच्या क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या नियोजित हत्ती संगोपन केंद्राबाबत नव्या सरकारकडून तातडीनं कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झाली आहे. आजरा परिसरात सध्या हत्तीचं नुकसान सत्र नित्याचं बनलं असल्यानं शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरडच मोडलाय. पण पारंपरिक पद्धतीनं हत्ती हकलण्याच्या पद्धतीशिवाय इतर कोणताही मार्ग वन विभागाकडेही आणि शेतकऱ्यांकडेही नाही. पण काहीही करून हे नुकसान थांबायला हवं. आता काही दिवस कुणाच्या दृष्टीस न पडलेला हत्ती काल चक्क आंबोली मार्गावरच अवतरला. अंधाऱ्या रात्री मोटारींच्या हेडलाईटच्या उजेडात सरकणारी त्याची आकृती भीतीदायक होती. अंगावर पडणाऱ्या झोतानी तो एक दोनदा माघारीही वळला, पण सवयीनं त्यानं पुढं देवर्डे जंगलाच्या दिशेनं कूच केलं. मात्र त्याआधी त्यांनी शेतातून केळी, मेसकाठी आदींचं बरंच नुकसान केलं. हत्तीमुळे आजवर कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय. अनेकांनी जंगलानजीकच्या जमिनी कसणंच बंद केलंय. या पार्श्वभूमीवर येथील काही शेतकऱ्यांनी सामूहिक तसंच वैयक्तिकपणेही हत्ती प्रतिबंध करणं आणि संगोपन केंद्र उभारण्यासाठी आग्रही मागणी केली आहे. हत्ती संगोपन केंद्रामुळे कर्नाटक राज्यातील हत्ती थांबवले जातील आणि आलेच तर प्रशिक्षित हत्तींच्या माध्यमातून ते केंद्रात बद्ध केले जातील, हा एकच पर्याय उरल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे. त्यामुळे वन खात्याचे घाटकरवाडीमध्ये होणारे 67 लाखांचे हत्ती केंद्र तातडीनं उभारण्याकडे नव्या शासनानं लक्ष द्यावं ही अपेक्षा व्यक्त होतीये. राज्यातील सत्तांतरानंतर गडिंग्लजमध्ये भाजपाचा जल्लोष. दसरा चौकात फटाके फोडून आणि साखर पेढे वाटून केला आनंदोत्सव. राज्यात अभूतपूर्व घडामोडीनंतर काल रात्री नाट्यमयरित्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर गडिंग्लज येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं येथील दसरा चौकात जल्लोष करण्यात आला. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी फटाके फोडत साखर पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, नागेश चौगुले, प्रीतम कापसे, संदीप नाथबुवा, युवराज बर्गे, सतीश हळदकर, अमर पोटे, संदीप रोटे, सचिन घुगरे, कुमार पाटील आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रविवारी फुटबॉलपटूंचा होणार गौरव सोहळा. युनायटेडतर्फे आयोजित करण्यात आला 70 खेळाडूंचा सत्कार. आंतरराष्ट्रीय खेळाडू परेश शिवरलकर यांची आहे प्रमुख उपस्थिती. गडिंग्लज येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे या गतहंगामातील यशस्वी फुटबॉलपटूंचा गौरव होणार आहे. रविवारी दुपारी 3:30 वाजता MR हायस्कूलच्या मैदानावर वरिष्ठ 14, 16 आणि 18 वर्षाखालील 70 खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू परेश शिवरलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या हंगामात गडिंग्लज युनायटेडच्या फुटबॉलपटूंनी सांघिक आणि वैयक्तिक चौफेर कामगिरी करत यशाची मालिका कायम ठेवली आहे. युनायटेडच्या ओमकार गुगरीनं मुंबईच्या सेंचुरी रेयॉन या व्यावसायिक संघातून मैदान गाजवलं. 18 वर्षाच्या अभिषेक पोवारनं बेंगलोरच्या युवा लीग स्पर्धेत सर्वाधिक 17 गोल नोंदवून बहुमान पटकावला. गोलरक्षक ओमकार सुतार अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठातर्फे सहभागी झाला. वरिष्ठ खेळाडू भूपेंद्र कोळी हा प्रशिक्षकाचा D लायसन्स परीक्षा उत्तीर्ण झाला. दरम्यान या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुण्याचे परेश शिवरलकर यांनी भारतीय संघातून आशियाई पात्रता स्पर्धा खेळली आहे. भारतीय फुटबॉलमधील सर्वोच्च स्पर्धा मानल्या जाणाऱ्या इंडियन फुटबॉल लीगमध्ये महिंद्रा युनायटेड, एअर इंडिया, मुंबई FC, चर्चिल ब्रदर्स गोवा, पुणे FC तसंच संतोष ट्रॉफीत महाराष्ट्राचे कर्णधार म्हणून बहारदार कामगिरी केली आहे. खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर ते सध्या प्रशिक्षकाचा B लायसन्स पूर्ण करून रिलायन्स चॅम्पचे मुख्य निवडकर्ते, खेलो इंडिया संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतायत. त्यांच्यासोबत या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षक धीरज मिश्रा हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी खेळाडू शौकीनांनी उपस्थित राहावं असं आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लर, उपाध्यक्ष आनंद पाटील आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांनी केलंय. जिल्हा बँकेची आजरा तालुक्यात 99.71% वसुली. जिल्हा बँक संचालक देसाई आणि विभागीय अधिकारी दिवटे यांची माहिती. 108 पैकी 105 अंशांची झाली आहे 100% वसुली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आजरा तालुक्यामध्ये बँक स्तरावरील कर्जाची 99.71% इतकी वसुली झाली आहे. तालुक्यातील 108 संस्थांमध्ये 100% वसुली झालेल्या 105 संस्था असल्याची माहिती जिल्हा बँकेचे आजरा तालुक्यातील संचालक सुधीर देसाई आणि येथील विभागीय अधिकारी सुनील दिवटे यांनी दिली.
तालुक्यातील 108 विकास सेवा संस्थांकडून 58,59,01,000 रुपयांचं अल्पमुदत पीक कर्ज तसंच 2,44,60,000 रुपयांचं मध्यम मुदत कर्ज असे मिळून एकूण 61,03,61,000 रुपये वसूलपात्र कर्ज येणं होतं। यापैकी मध्यम मुदत कर्जाची सर्वच्या सर्व वसुली झाली आहे, तर अल्पमुदत कर्ज प्रकल्पातील काही कर्ज येणं बाकी राहिली आहे। अन्यथा तालुक्यातील 100% कर्ज वसुली झाली असती। आता या वर्षी एकूण वसुली 60,86,31,000 म्हणजे 99.71% इतकी झाली आहे। तालुक्यातील विकास सेवा संस्थांमधील दोन्ही प्रकारच्या कर्ज वसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार हसन मुश्रीफ यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं। तसंच सर्व आजरा तालुक्यातील विकास संस्थांचे सर्व चेअरमन, संचालक, सचिव, सभासद यांचं सहकार्य लाभलं। जिल्हा बँकेचे येथील सर्व वसुली अधिकारी, बँक निरीक्षक, बँकेचे येथील प्रत्येक शाखाधिकारी आणि सर्व कर्मचारी यांचे प्रयत्न मोलाचे ठरले। जिल्हा बँकेमार्फत शासनाच्या विविध महामंडळांच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या योजनांची तसंच व्यक्तिगत कर्ज योजनांचीही कार्यवाही सुरू झाली आहे। या योजनांचा लाभ जिल्हा बँकेच्या माध्यमातून घ्यावा असं आवाहनही या निमित्तानं करण्यात आलंय। स्वाभिमानी सहकार आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं गडिंग्लज इथं उद्घाटन। भडगाव रोडवरील भाजी मंडई नजीकच्या कुरबेट्टी बिल्डिंगमध्ये सुरू झालंय कार्यालय। कोल्हापुरात जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडी रिंगणात आहे। निवडणुकीच्या प्रचारासाठी गडिंग्लज इथं विभागीय प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं। नेसरी शिक्षण समिती संस्थेचे अध्यक्ष हेमंत कोलेकर यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला। सुरुवातीला स्वागत आणि प्रास्ताविक रफिक पटेल यांनी केला। यावेळी गडिंग्लज, आजरा, चंदगड विभागाचे उमेदवार सचिन शिंदे यांनी मनोगतात स्वाभिमानी सहकार आघाडी विक्रमी मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। यावेळी जे.बी. बारदेसकर, व्ही.बी. नाईकवाडी, प्रकाश पताडे, स्वाती कोरी, एन.एस. घोलप, अरविंद बारदेसकर, गंगाराम शिंदे, डी.बी. चव्हाण, जे.डी. वडर, एस.एन. इनामदार, माजी चेअरमन सदाशिव देसाई, एस.पी. थरकार, संजय भांदुगरे, एकनाथ देसाई, संजय घोडके, सचिन रेडेकर, ए. कापसे, विनायक नाईक, राजाराम माने, संपत सावंत, बजरंग गरुड, पी.के. हरेर, डी.जी. सावंत, ए.पी. सुतार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। आभार संजय देसाई यांनी मानले। सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जयंत कारभासे यांचं लाभणार गडिंग्लजकरांना मार्गदर्शन। नरेवाडी येथील संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये 1 ते 3 जुलै दरम्यान राहणार आहेत उपलब्ध। जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जयंत कारभासे यांचा गडिंग्लजसह उपविभागातील संबंधित रुग्णांना मार्गदर्शन मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे। नरेवाडी येथील कैलासवासी गुंडू हमाल अण्णाप्पा पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये डॉक्टर कारभासे हे 1 जुलै ते 3 जुलै दरम्यान उपलब्ध राहणार आहेत। डॉक्टर जयंत कारभासे हे आजच्या घडीला हृदय शस्त्रक्रियेशी संबंधित असणारं एक अग्रगण्य नाव आहे। हृदय शस्त्रक्रियेचा 40 वर्षांहून अधिक प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉक्टर जयंत कारभासे यांनी आजपर्यंत नायर हॉस्पिटल, केईएम रुग्णालय, एमजीएम हॉस्पिटल आदी ठिकाणी हृदय शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख म्हणून सेवा कार्य करताना अनेक रुग्णांना जीवदान दिलंय। याशिवाय त्यांनी लंडनमध्ये 1 वर्षाचा विशेष अनुभवही घेतलाय। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, छत्तीसगडचे मुख्यमंत्री, मिझोरामचे मुख्यमंत्री, रोटरी अँड लायन्स क्लब, श्री सत्यसाई अशा महनीय व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांनी डॉक्टर कारभासे यांच्या वैद्यकीय व्यासंग आणि कार्याचा उचित गौरव केलाय। डॉक्टर जयंत कारभासे हे हार्ट अटॅक, बायपास सर्जरी, एंजिओप्लास्टी, हृदयाच्या कमजोर झडपांशी संबंधित शस्त्रक्रिया, पेसमेकर, जन्मजात हृदयदोष आदींसंबंधित आजारांवर तसंच हृदयरोगास कारणीभूत सर्व व्याधी, रक्तदाब आणि मधुमेह यासंबंधी अचूक निदान, मार्गदर्शन, उपचार आणि शस्त्रक्रिया करतात। याचा फायदा ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना होणार असून या संधीचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घ्यावा असं आवाहन संगोपन हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आलंय। यासाठी गरजूंनी 9987 33 19 14 किंवा 9930 43 19 14 या क्रमांकावर संपर्क साधावा।